अफजल खानाची वधाची बातमी ऐकल्यापासून औरंगजेब बादशाह कमालीचा अस्वस्थ झाला होता. हिंदूंचे स्वतंत्र राज्य स्थापन करू पाहणारे शिवाजी महाराज हे दिल्लीच्या सत्ताचे जबरदस्त शत्रू आहेत याबद्दल औरंगजेबाची खात्री झाली होती. शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने आपल्या बाबाला शाहिस्त खानला बोलवलं. तो त्याला म्हणाला, काय वाटेल ते कर, पण शिवाजीचा पराभव झालाच पाहिजे. बाकी मी जेवढं होईल ते सैन्य देतो, पण मला शिवाजीचा पराभव हवा. एक लक्षात ठेव, जर का तुला जमलं नाही तर मला तोंड करून जाऊ नको. शाहिस्त खान निघाला. आपल्या बरोबर औरंगजेबाची दुसऱ्याची फौज घेऊन निघाला. अरे हत्ती, उंट, हजारो घोडे, दारू वयाचे सगळे तोफा, शस्त्रास्त्र, जे जे घेणे शक्य होतं सर्व साहित्य घेऊन शाहिस्त खान निघाला. त्याची फौज सागरासारखी आवाढवी होती. अजित लोटासारखा तो स्वराज्यावर चाल करून आला. शाहिस्त खानला पक्की वाटली होती, डोंगरी किल्ल्याची झुंज घेणं आपल्याला परवडणार नाही, लब्धार्थ हवी नाही. शिवाजीशी लढाई करायची तर मैदानात, म्हणजे त्याला कुठेच लपता येणार नाही आणि आपलं काम पत्ते होईल. खान आला तो थेट शिवाजी पुण्यातील लाल महालात. तिथेच तर आपलं तळ ठोकला. आपण सैन्यापुढे महाराजांच्या मावळ्याचं काहीच चाललेला त्याला बलाप्रमाणे संचार न करता येईना. हा नागासारखा महालात बसला होता. शिवाजी महाराजांना मोठा प्रश्न पडला, या खानाला पुण्यातून कसा हुसकावून लावायचा. तुम्हाला समोर लढणं किंवा अशक्य होतं. झाशी विचार डोक्यात आला. ताबडतोब महासाहेबांकडे महासाहेबांनी शांतपणे त्यांची योजना ऐकली. डोळे बंद करून शिवाजीवाला धोका आहे. महासाहेब, तुमच्या आणि भवानीचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना आमच्या प्राणाला धोका नाही, प्राणाला भीत नाही, म्हणून तुमच्याकडे परवानगी मागायला हवी. इथे शाहिस्त खान पुण्याचा बंदोबस्त चांगलाच वाढवला होता. देशीच्या आत येणाऱ्या जाळ्याची कसून चौकशी होत होती. आपल्या एका बावळ्याला लग्नाची वरात ठरवायला निर्मित आणण्यासाठी शाहिस्त खानाच्या अधिकाऱ्याकडे पाठवले. त्याने परवानगी दिली. महाराजांचा पुढचा मोठा अडचण सुरू झाला. संध्याकाळ झाली. लग्नाची वरात ठरवायला वेशीवाशी आले. नवरा मुलगा घोड्यावर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर फुलांचे माले झाकलेला होता. समजलं नाही चौकडे वाजत होते. असणारे मित्रमंडळी महाराज आणि त्यांचे मावळे बेबाळपणे मिसळले होते. प्रत्येकाला वेळेस अंतर गेलं होतं म्हणून ओळखून येत नव्हतं. वरात बघायला रस्त्यावर ही लोकांची गती गेली होती. वाजत गाजत वरात पोलिसात आणि थांबले. नवऱ्या मुलांची दृष्ट काढण्यात आली. नवरीचं बाप ओलांडून नवरी मुलगी वाड्यात आली. पागले अंधारात नवरा मुलींना आपला वेश फेकून दिला. आत एक बावळा होता. हातात तलवार घेऊन तो बाहेर पडला. तिकडच्या बावळ्याने सुद्धा आपापल्या तलवारी बाहेर काढल्या. सगळ्यांना एकत्र जमून महाराजांनी हलक्या आवाज सूचना दिल्या. अहो, सगळं बालपणच तिकडे गेलो होतं ना. महाराजांनी खिडकीतून स्वयंपाकघरात प्रवेश केला. अचानक दुसऱ्या दिवशी जेवणाची तयारी करतात बघणं होती. गोंधळले. आरडाओरडा करण्याचा वेळ न त्यांची कठळी वर्धात आली. सर्वजण खानाच्या श्रेया घोरत शिरले. खान आपल्या श्रेया घोरत पडला होता. प्रत्यक्ष काल उभा आहे ह्याची त्या विचाराला कल्पना सुद्धा नव्हती. खाली आरडाओरडा ऐकू आला. खानाची धुकपूड झाली. काय झालं? कसला रंग सूर्या म्हणून बघण्यासाठी खिडकीतून खाली पाहू लागला. वालीचे चौकात तर बावळे दिसले. शिवाजी तर बावळ्याला पाहताच त्याला काय सोडेना. या अल्ला असा आरडाओरडा करायला लागला. त्याच्यानंतर कापडं भरलं. इतक्यात खिडकीतून महाराज आले. तलवार उघडलेले महाराज दिसतात. जीव वाचवण्यासाठी खानाने खिडकीतून कुणीकडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात महाराजाने घाव घातला. खारकन घाव खानाच्या उजव्या हातावर बसला. खानाच्या हाताची बोटं तुटली. जीव वाचवण्यासाठी खान पळाला तर हे जगात त्यात भुका घालून लपून बसला. खोक्यात नावाला ठपकर रॅटकीची. महाराजांनी विचारलं, कोण आहे? ती उडी खात बेघर. खोक्यातून आवाज आला. आवाज तर बरदारी वाटत होता. त्यांनी नीट समोर पाहिलं. बेगबाचे सोडक्या शाहिस्त खान थरथरत उभा होता. थरथरत काही त्याला थांबेना. करट्या स्वरात खानाला छटकवलं, शिवाजी भटकात तो मी आज तुझ्यावर दया करतोय. पुन्हा गाठ पडली तर छाटून टाकीन. जीव प्यार असेल पुढे जरूर निघून जा. आत्ताच्या आत्ता निघून जा. खान आपल्या जीवातून पळून गेला. बोलता बोलता महाराज दिसेनासं झालं. जाता बावळ्याने मात्र एक धमाल उडवला. एका खोलीत सगळे वाद्य होते. थोडे वादक झोपले होते. तलवारीच्या हातात त्याला वाद्य भाग पाडलं. वाद्याच्या आवाजाला तुच्छ उडाला. अंधाराचा फायदा घेऊन महाराज आणि त्यांचे बावळे सिंहगडाकडे पसार झाले. खानाचं सैन्य महाराजांची मागे
मागे पाठलाग करू लागला. एवढ्यात इतक्यात तर दिवेगडा बसालीचा उजेड दिसला. खानाच्या सैन्याला वाटले शिवाजी आपल्या बावळ्यासह पळून जातोय. सैन्य दिवेगडात पोहोचलं तेव्हा त्यांना बैल दिसलं. त्यांच्या सिक्क्याने फलिते बांधले होते. खानाचे सैन्य चांगलंच फसलं होतं. त्यांच्या लक्षात आपली फजिती येईपर्यंत महाराज दिवेगडावर पोहोचले सुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज